हॅलो दोस्तो, आजचा विषय आहे स्वप्नांसाठी धैर्य गरजेचं असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही स्वप्न असतं. कोणाला मोठं काही बनायचं असतं, कोणाला कुटुंबासाठी काही साध्य करायचं असतं, तर कोणाला स्वतःचं अस्तित्व घडवायचं असतं. पण ही स्वप्न फक्त मनात ठेवली तर ती तिथेच थांबून जातात. त्यांना वास्तवात आणण्यासाठी धैर्याचं बळ लागतं. स्वप्न मोठी असली की अडचणीही मोठ्या दिसतात. कधी वाटतं की मी हे करू शकतो का? कधी वाटतं की जगात लाखो लोक आहेत, मी काय वेगळं करणार? आणि अशा प्रश्नांनी आपली पावलं थांबतात. पण लक्षात ठेवा, भीती ही तुमच्यापेक्षा मोठी नसते. ती फक्त तुमच्या विचारात मोठी दिसत असते. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही पाऊल टाकणे. जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकता, तेव्हा रस्ता आपोआप पुढे खुलत जातो. कालपर्यंत जे कठीण वाटत होतं, तेच उद्या तुमची ताकद बनतं. स्वप्नांच्या प्रवासात चुका होणारच, अपयशही येणार, पण ते थांबण्यासाठी नाही, ते शिकण्यासाठी असतं. प्रत्येक पडणं तुम्हाला अधिक मजबूत बनवतं. प्रत्येक थांबणं तुम्हाला विचारांची नवी दिशा देतं. म्हणून धैर्य तुमचा साथीदार बनेल. रस्त्यात काटे असतील, काही दिवस थकवा असेल, काही वेळा वाट चुकल्यासारखीही वाटेल, पण ज्याचं स्वप्न खऱ्या मनापासून असतं, तो व्यक्ती शेवटी आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचतोच. स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास हा फक्त परिणामासाठी नसतो. त्यातला प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक प्रयत्नात, प्रत्येक अनुभवात जीवनाचं सौंदर्य लपलेलं असतं. म्हणून आज एक निर्णय घ्या. मी माझ्या स्वप्नांसाठी धैर्याने पुढे जाईन. तुमच्या एकाच पावलाने सुरुवात होते आणि तोच पावसाच्या पहिल्या थेंबासारखा नव्या प्रवासाची खूण बनतो.